शेतकऱ्यांसाठी आनंदाची खुशखबर। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होता। यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना 13 मार्च रोजी PM किसानचा हप्ता आला असेल त्याच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार का, पाहूयात हा शासन निर्णय। पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत फक्त पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी निधी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय 16 मार्च 2026 रोजीचा आहे, म्हणजे आजचाच आहे। आणि यामध्ये 1774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 25 ते नोव्हेंबर 25 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी आहे। माहे ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये करायचा होता, पण सरकारकडे पैसे होते की नाही हे तुम्हाला दिसलंच आहे, कारण 1774 कोटी आता मान्यता देण्यात आलेली आहे। आता हा 21वा हप्ता जो PM किसानचा आला होता आत्ताच या 2 दिवसापूर्वी त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजेच जे PM किसानचे पात्र शेतकरी आहेत तेच नमो शेतकरी म्हणजेच नमो किसानचे पात्र शेतकरी असणार आहेत। यामुळे ज्यांचा PM किसानचा हप्ता आला आहे त्यांनाच नमो किसानचा 8वा हप्ता येणार आहे। हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा। कोणाकोणाला PM किसानचा 21वा हप्ता आला कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। चॅनलवरती नवीन असाल तर शेतीवाडी शेतकऱ्यांसाठी चॅनल बनवण्यात आलेला आहे। सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायला विसरू नका।